Hello, my dear student. This is the lecture number 5 on the chapter that is optics. In the previous lecture number 4, already I had seen that is the Cartesian sign convention. It means when you study the light with the help of ray optics or geometrical optics, at that time we have to measure the distances, that is the object distance, image distance, focal length, and these distances are measured according to some rule, and that is called as the Cartesian sign convention. That part completed in the previous lecture. Now in today's lecture we have to study the very important part, that is the reflection from a plane reflecting surface. The reflection from a plane reflecting surface. If you see the plane mirror, if you see the mirror, the one side of the mirror is closed. It means when the light is incident on that plane mirror, plane surface, at that time light gets reflected. So it is called as the plane reflecting surface. So the reflection फ्रॉम अ प्लेन सरफेस वरती लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होत आहे, दॅट पार्ट यू हॅव टू स्टडी इन टुडेज लेक्चर. सो नाउ सी द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस gives the image of the object. It means when we standing in front of the plane mirror, आपल्या घरामध्ये जो मिरर आहे प्लेन मिरर, त्याच्या समोर आपण उभं राहिल्यानंतर काय होतंय, आपण ऑब्जेक्ट झालो, आपली इमेज ते प्लेन मिरर आपल्याला देते. पण ती इमेज कशी असणार आहे बघा. द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, और यू कॅन से हियर प्लेन मिरर. द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस gives the image of the object, and that image is virtual, laterally inverted. Virtual and laterally inverted. It means when the object is kept in front of the plane reflecting surface, at that time this plane reflecting surface give the image of this object. या ऑब्जेक्टची ते तुम्हाला इमेज देणार, इमेज दाखवणार. ती इमेज कशी असणार आहे, दॅट इमेज इज व्हर्च्युअल अँड लॅटरली इन्व्हर्टेड. आता या दोन्ही शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. व्हर्च्युअल अँड रिअल इमेज, याचा अर्थ काय. when the light is incident, at that time that light may be reflected or refracted. After the reflection and refraction of light, if the rays of light is actually met, then they form the real image. And after the reflection and refraction, if the rays of light are appears to meet, then it gives the virtual image. याचा अर्थ काय, लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्या लाईटचं रिफ्लेक्शन होणार, रिफ्रॅक्शन होणार, काय जे होणार, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो लाईट ऍक्च्युली खरोखर एकत्र येत असेल, ऍक्च्युली मीट, इट गिव्ह द रिअल इमेज. आणि एकत्र आल्यासारखा भास होतोय आपल्याला, असं जर होत असेल, इट गिव्ह द व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल म्हणजे आभासी आणि रिअल म्हणजे खरी. दॅट रिअल इमेज कॅन बी टेकन ऑन द स्क्रीन, बट व्हर्च्युअल इमेज कॅनॉट बी टेकन ऑन द स्क्रीन. हा फक्त आपल्याला भास होतोय त्या ठिकाणी, बरोबर आहे. मग आता बघा. सो द प्लेन मिरर और प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस गिव्ह द व्हर्च्युअल, म्हणजे ती इमेज कशी असणार आहे, मिरर मध्ये मिळणारी, प्लेन मिरर मध्ये, दॅट इज द व्हर्च्युअल, नॉट रिअल इमेज. अँड लॅटरली इन्व्हर्टेड, प्लेन मिरर मध्ये, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस मध्ये मिळणारी इमेज कशी असणार आहे, लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली इन्व्हर्टेड याचा अर्थ बाजूनुसार ती इन्व्हर्ट होते. समजा
तुम्ही उभा राहिल्यानंतर मिरर समोर उभा राहिल्यानंतर हा तुमचा राईट हँड आहे, पण इमेज काय दाखवणार मिरर मधली? लेफ्ट हँड. हा तुमचा लेफ्ट हँड आहे. ती इमेज काय सांगणार तुम्ही? तिचा कुठला असणार आहे? राईट दाखवणार. म्हणजे लॅटरली इन्व्हर्टेड, बाजूनुसार त्या ठिकाणी ती इन्व्हर्ट होणार आहे. लॅटरली नाही, साईड टू साईड इन्व्हर्ट होणार आहे. इन्व्हर्ट याचा अर्थ वरती पाय आणि खाली डोकं असं नाही. That plane reflecting surface gives the virtual and laterally inverted image of the object. Got this point clear? Now, the image form is of the same size as at that of the object. Plane reflecting surface तुम्हाला जी image देणार आहे, that image is of the same size as that of the object. त्याच्यासमोर ऑब्जेक्ट ज्या साईजचं असणार आहे तेवढ्याच साईजची इमेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. अगेन ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. अँड ॲट द सेम डिस्टन्स ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे मिररच्या समोर तुम्ही उभा राहिल्यानंतर प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसच्या समोर उभा राहिल्यानंतर ऑब्जेक्टची जी साईज असणार आहे तेवढ्याच साईजची इमेज तुम्हाला मिळणार आहे. अँड अगेन ॲट द सेम डिस्टन्स ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. मिररपासून ऑब्जेक्ट जेवढ्या डिस्टन्सवरती आहे तेवढ्याच डिस्टन्सवरती तुम्हाला ते रिफ्लेक्टिंग सरफेस इमेज देणार आहे, परंतु कोणत्या साईडला? नॉट ऑन द साईड ऑफ द ऑब्जेक्ट बट ऑन द अदर साइड ऑफ दॅट सरफेस. त्या सरफेसच्या बिहाइंडला तुम्हाला ती इमेज मिळणार. व्हॉट दिस? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. नाउ सी अगेन, when we are stand in front of the plane reflecting surface, at that time that plane reflecting surface gives the virtual and inverted image of this object. Okay. The image which is formed in this plane reflecting surface is of the same size as that of the object. Object जेवढ्या साईजचं आहे तेवढ्याच साईजची तुम्हाला इमेज मिळणार. ओके. That image is formed at the same distance as that of the object. मिरर पासून म्हणजे रिफ्लेक्टिंग सरफेस पासून ऑब्जेक्टचं जेवढं डिस्टन्स असणार आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती तुम्हाला इमेज मिळणार आहे. बट ऑन विच साइड? नॉट ऑन द ऑब्जेक्ट साइड बट दिस साइड. ऑब्जेक्टचे जेवढं डिस्टन्स असणार आहे मिरर पासून तेवढ्याच डिस्टन्सवरती तुम्हाला ती इमेज ऑन द बिहाइंड ऑफ द मिरर तुम्हाला मिळणार आहे. मिररच्या बॅक साइडला तुम्हाला मिळणार. गॉट दिस पॉइंट क्लिअर? नाउ सी, one more important thing is that if you have to see the full image in the mirror, if you have to form the full image by that reflecting surface. Reflecting surface म्हणजे प्लेन मिरर, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. मग आता तुमची पूर्ण इमेज जर तुम्हाला बघायची असेल मिररमध्ये तर तुमच्या समोरचा जो मिरर आहे त्या मिररची हाईट किती लागणार आहे? That height of the mirror should be, or the height of the mirror required to see the full image is half of the height of the object. जे ऑब्जेक्ट असणार आहे त्या ऑब्जेक्टची जेवढी हाईट असणार आहे त्याच्या निम्म्या हाईट, त्याची निम्मी एवढ्या हाईटचा मिरर जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला तुमची पूर्ण इमेज दिसणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पूर्ण जर बघायचं असेल डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत तर आपल्या समोर जो मिरर लागणार आहे तो मिरर किती हाईटचा लागणार आहे? तर आपली जेवढी हाईट असणार आहे त्याचं निम्म म्हणजे निम्म्या हाईट इतका हाईटचा मिरर तुम्हाला समोर लागणार आहे. इट गिव्स द full image. Got this? Again, the speed of the object and image. समजा तुम्ही मिररच्या समोर उभे आहात, तुम्ही मिररकडे u एवढ्या स्पीडने जात आहे, या मिररकडे तुम्ही u एवढ्या स्पीडने जात आहे. ॲट दॅट टाइम द इमेज फॉर्म which also comes toward the mirror, but the speed of that image
इज डबल दॅन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ज्या स्पीडनं जाते त्याच्या डबल स्पीडने ही इमेज त्या मिररकडे येणार. हे प्रॅक्टिकली तुम्ही घरी स्वतःच्या घरामध्ये करून बघा. तुम्ही त्या ठिकाणी प्लेन मिरर, मोठा मिरर जर असेल पूर्ण इमेज ज्यामध्ये दिसते आपली त्या मिररमध्ये, छोटा मिरर जर असेल तर त्यामध्ये फक्त आपला फेस दिसतोय. गॉट दिस? ओके. नाव very interesting part. Suppose you are taking the two plane mirror. Suppose this is the mirror M1 and this is the M2. आता प्लेन मिरर म्हटल्यानंतर हे असं केलं म्हणजे ही साईड आपण बंद केली त्याची. This side is also closed. So when that light is incident, that light gets reflected by these two plane mirror. त्या दोन प्लेन मिरर कडनं तो लाईट काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार आहे. नाव से these two plane mirrors is kept here in such a way that they are inclined to each other. अशा पद्धतीने ठेवायचे. They are inclined to each other. It means there is some angle between that two plane mirror. Suppose the angle between these two plane mirrors, that is theta. And this one is the angle bisector. याला काय म्हणायचंय? अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक. हा जो कोन असणार आहे, हा जो अँगल असणार आहे, त्याचा हा झाला अँगल बायसेक्टर. व्हॉट दिस? नाउ सी, when the object is kept between two plane inclined mirrors, don't plane mirror, and they are inclined. When the object is kept between such a two plane inclined mirrors, at that time, the number of images of this object, the number of images of this object is formed here due to the multiple reflections by these two plane mirror. या दोन इन्क्लाइन प्लेन मिरर मध्ये जर तुम्ही ऑब्जेक्ट ठेवलं तर या ऑब्जेक्टच्या तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस त्या ठिकाणी तयार होतात. का? ड्यू टू द मल्टिपल रिफ्लेक्शन्स. समजा लाईट इन्सिडेंट झाला, या मिरर कडे तो रिफ्लेक्ट होणार, अगेन याच्याकडनं रिफ्लेक्ट होणार. ड्यू टू सच अ मल्टिपल रिफ्लेक्शन, the number of images of this object is placed when that object is kept in between two inclined plane mirror. आता आपण सलूनच्या दुकानमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट जाणवतो बघा. चेअरवरती बघितल्यानंतर आपल्या नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला बघायला मिळतात बॅक साईडला. म्हणजे त्या दोन प्लेन मिररमध्ये ठराविक असा अँगल तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला त्या ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट असणार त्या ठिकाणी तुमच्या नंबर ऑफ इमेजेस त्या ठिकाणी बघायला मिळतात ड्यू टू द मल्टिपल रिफ्लेक्शन्स ऑफ लाईट बिटवीन दीज टू प्लेन मिरर. व्हॉट इज द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म between two inclined plane mirrors is calculated by using this formula, that is n is equal to 360 divided by theta. 360 divided by theta. म्हणजे त्या दोन इन्क्लाइन प्लेन मिरर मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्या ऑब्जेक्टच्या नंबर ऑफ इमेजेस तयार होतात, दिसतात. द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म, किती इमेजेस तयार होणार आहे, दॅट इज कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग दिस फॉर्म्युला, दॅट इज स्मॉल n इज इक्वल टू 360 divided by theta. What is theta here? That is the angle between these two plane mirrors. The number of images formed, the number of images formed here, that it depends on the angle between these two plane mirror, and it is also depends on the position of the object. If that object is placed on this angle bisector, या अँगल बायसेक्टर वरती जर ते ऑब्जेक्ट ठेवलं त्याची पोझिशन बघा. and if that object is kept off the angle bisector, म्हणजे अँगल बायसेक्टरच्या बाजूला ठेवल्यानंतर किंवा अँगल बायसेक्टर वरती ठेवल्यानंतर नंबर ऑफ इमेजेस ज्या फॉर्म होतात त्याचा स्टडी आपल्याला करायचा. सो द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म
when that object is kept between two inclined plane mirror that depends on the angle between that two plane mirrors, and it is also depends on the position of the object where that object is kept. ते ऑब्जेक्ट तुम्ही अँगल बायसेक्टर वरती ठेवलेला आहे की अँगल बायसेक्टरच्या बाजूला ठेवलेलं आहे त्यावरती त्या नंबर ऑफ इमेजेस ज्या तयार होणार आहे ते डिपेंड असणार and that is calculated by using this formula, that is 360 divided by theta. मग आता इथं थीटाची जी व्हॅल्यू असणार आहे ही थीटाची व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर तुम्हाला ही फिगर येणार त्या ठिकाणी बरोबर आहे याचं आन्सर तुम्हाला येणार त्या ठिकाणी समजा if you put here that is 360 divided by 120, it means angle between these two plane mirror, that is the 120. The answer is 3. आता हे जे आन्सर आलेले हे कसं आला दॅट इज द ऑड इंटिजर विषम संख्या आहे आणि इंटिजर म्हणजे पूर्णांकामध्ये सपोज इफ दिस आन्सर इज 60 then here it is 6 त्याचा आन्सर किती येणार आहे 6 एकच झाला इव्हन आणि इंटिजर इव्हन नंबर आहे आणि पूर्णांकामध्ये बरोबर समजा if you take here angle between that is 80 then the answer is 4.5. now this is not integer, here in this number there is a integral part and decimal part. Got this? Now see again. The number of images of the object form here that is calculated by using this formula, that is n is equal to 360 divided by theta. And that number of images form, it may be or it may be even. Okay. Now see. The number of images form that is calculated by using this formula, but not all these images can be seen. इथे जेवढ्या इमेजेस तयार होतात तेवढ्या तुम्हाला दिसतीलच असं नाही. The number of images seen, the number of images seen that is also depends on the position of the object. ऑब्जेक्टची पोझिशन जर बदलली तुम्ही तर तुम्हाला ज्या दिसणारे इमेज आहे त्यांची संख्या सुद्धा बदलणार आहे. आता एवढ्या इमेज तयार होतात त्यापैकी तुम्हाला किती दिसणार आहेत इथे बघा लेट एन बी द कॅपिटल एन बी द नंबर ऑफ इमेजेस सीन किती इमेजेस तुम्हाला दिसणार बघा आता इफ एन इज अन इव्हन इंटिजर इफ दिस एन स्मॉल एन इज अन इव्हन इंटिजर म्हणजे इव्हन आला तो नंबर जसं आता आपण बघितलं इव्हन आला आणि इंटिजर पूर्णांकामध्ये जर आला तर नंबर ऑफ इमेजेस सीन दॅट इज ए कॅपिटल एन इज इक्वल टू एन मायनस 1 जी एन ची व्हॅल्यू येणार आहे समजा इथे एन ची व्हॅल्यू 4 आली हे कसं आहे इव्हन इंटिजर मग तुम्हाला इमेज किती दिसणार आहे दॅट इज द कॅपिटल एन इज इक्वल टू एन मायनस 1 4 मायनस 1 दॅट इज 3 किती इमेज दिसणार आहे फॉर एक्झाम्पल दॅट इज द 3 irrespective of where the object is. ऑब्जेक्ट कुठेही ठेवलेला असू द्या अँगल बायसेक्टर वरती असू द्या किंवा त्याच्या बाजूला असू द्या काही असू द्या जर एन ची व्हॅल्यू इव्हन इंटिजर जर आली द नंबर ऑफ इमेजेस सीन वन लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ स्मॉल एन or this. Now second, if small n is an odd integer, या n ची व्हॅल्यू जर ऑड इंटिजर असेल ऑड इंटिजर मीन्स सपोज इट इज 5 ऑड आहे आणि पूर्णांकामध्ये ॲट दॅट टाइम द नंबर ऑफ इमेजेस सीन दॅट इज कॅपिटल एन इज इक्वल टू एन मायनस 1 इफ ऑब्जेक्ट इज ऑन द अँगल बायसेक्टर जर ऑब्जेक्ट तुम्ही अँगल बायसेक्टर वरती ठेवलेला असेल आणि एन त्याची व्हॅल्यू जर तुम्हाला ऑड इंटिजर जर आली तुम्हाला इमेजेस दिसणार किती 1 लेस दॅन द n 5 minus 1 that is the 4 again if n is an odd integer the number of images seen that is n is equal to capital N is equal to small n if object is
ऑफ द अँगल बायसेक्टर. हे दोन्ही पॉईंट क्लिअर लक्षात घ्या. स्मॉल एन ची व्हॅल्यू जर इव्हन इंटिजर आली, स्मॉल एन ची व्हॅल्यू जर इव्हन आणि इंटिजर मध्ये जर असेल तर तुम्हाला किती इमेजेस दिसणार? दॅट इज कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एन मायनस 1. कळतंय का? एनीव्हेअर द ऑब्जेक्ट पोझिशन, ऑब्जेक्ट कुठेही असू द्या, त्याची काही गरज नाही. ही केस सिंपल आहे. ऑब्जेक्ट कुठेही जरी असला आणि एन ची व्हॅल्यू जर तुम्हाला इव्हन इंटिजर आली तर इमेज किती दिसणार? याच्या व्हॅल्यूपेक्षा एक कमी दिसणार, एन मायनस 1. सेकंड, जर एन ची व्हॅल्यू तुम्हाला ऑड इंटिजर आली आणि इफ दॅट ऑब्जेक्ट इज ऑन द अँगल बायसेक्टर, ते ऑब्जेक्ट जर अँगल बायसेक्टर वरती असेल आणि स्मॉल एन ची व्हॅल्यू जर ऑड इंटिजर जर आली तर नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला किती बघायला मिळणार? दॅट इज एन मायनस 1. सेकंड केस. अगेन, if the value of n is small n is odd integer and if that object is of the angle bisector, angle bisector च्या बाजूला जर ठेवलेलं असेल तर number of images seen that is capital N is equal to small n. या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. स्मॉल n ची व्हॅल्यू, तयार होणाऱ्या इमेजेसची व्हॅल्यू जर ऑड इंटिजर असेल आणि ते ऑब्जेक्ट जर अँगल बायसेक्टर वरती असेल तर तुम्हाला इमेज किती दिसणार? इथल्यापेक्षा एक कमी. स्मॉल एन ची व्हॅल्यू जर ऑड इंटिजरच आली आणि ते ऑब्जेक्ट जर अँगल बायसेक्टरच्या बाजूला ठेवलेलं असेल तर नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला किती दिसणार आहे? त्या स्मॉल एन ची जी व्हॅल्यू असणार आहे, समजा 5 असेल तर 5. Got this? Now next case. If n is not integer, आता n ची व्हॅल्यू जी येणार आहे ती जर इंटिजर मध्ये नसेल, सपोज इन दिस वे, इट इज नॉट इंटिजर, पूर्णांक संख्या नाही, 4.5 हा त्याचा काय असणार आहे? इंटिग्रल पार्ट असणार आहे. सो if n is not integer at that time the number of images seen, that is capital N is equal to m, where m is the integral part of n. इथे जी व्हॅल्यू आलेली आहे त्या व्हॅल्यू मधला फक्त इंटिग्रल पार्ट जो असणार आहे तो इंटिग्रल पार्ट, दॅट इज द नंबर ऑफ इमेजेस सीन. किती इमेजेस दिसणार तुम्हाला? जर इंटिजर नसेल तर अशा वेळेस तुम्हाला ज्या इमेजेस दिसणार ते इमेजेस किती असणार आहे? त्या नंबर मधला जो इंटिग्रल पार्ट असणार आहे तेवढ्याच इमेजेस तुम्हाला दिसणार, वेअर एम इज द इंटिग्रल पार्ट ऑफ एन. या चारही केसेस चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या. नाउ अगेन इट गेट वेल अंडरस्टूड by studying examples. So now see one table. Now see, all these 4 cases is get well understood here with the help of this table. This table is also given in our textbook. Suppose angle theta degree centigrade, that is angle between the two plane mirrors. So the number of images formed, it is calculated, that is as small n is equal to 360 divided by theta, position of object, where that object is kept, and the number of images seen. See first, suppose if the angle between these two plane mirrors, that is 120, then 360 divided by this theta, that is 120, किती येणार आहे? That is 3. So the number of images formed, that is 3. It is the odd integer position of object on angle bisector. On angle bisector म्हणजे ऑब्जेक्ट कुठे ठेवला आहे? ऑब्जेक्ट बायसेक्टर वरती ठेवलं या 120 एवढ्या अँगलला. नंबर ऑफ इमेजेस एवढ्या तयार होणार आहे.
the number of images seen, that is the second case. One less, small n minus 1, that is 2 images, 2 images तुम्हाला दिसणार. Again, angle is 120. The number of images formed, that is 3. And if the position of the object of angle bisector, odd integer आहे, angle bisector of bisector, images किती तयार होणार आहे? 3. किती images तुम्हाला दिसणार आहे? 3. That is correct. Third case. लक्षात येते? Angle 120. Number of images formed here if the position of the object on the angle bisector, number of images seen, that is 2. And if for the same angle, if the object is kept off the bisector, the number of images seen, that is the 3. Third case. Next one. If the angle is 110, the number of images, that is 3.28, position of the object anywhere. असं जर असेल ऑब्जेक्ट कुठेही असू द्या ते बघायचं नाही. नंबर ऑफ इमेजेस सीन किती असणार आहे? Integral parts is only, that is 3. Let me check only. Yes, correct. Now next, 90. Number of images from, that is 4. Even integer. Even integer. या केसमध्ये सुद्धा ऑब्जेक्ट कुठे आहे? कुठेही असू द्या. जर इव्हन इंटिजर जर आला तर नंबर ऑफ इमेजेस सीन किती असणार आहे? दॅट इज द फर्स्ट केस, n-1 for 90. Yes, correct. Then 80, 4.5. Position of the object कुठेही असेल त्याच्याशी हे नाही, only 4. Then for next case, odd integer on angle bisector. Odd integer आला, ऑब्जेक्ट कुठे आहे? on angle bisector. The number of images seen, that is for the 72.5. Yes, that is correct. For 72, the number of images formed, that is 5. If the position of the object on angle bisector, that is 4. Now for the same angle, if you change the position of the object, if you place the object off of the bisector, bisectorच्या बाजूला जर ठेवलं तर इथे जे नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला दिसणार आहे, दॅट इज द 3. Got this? Now next case, 60, even integer. Even integer. So the number of images seen, that is the 5. Is the simple part. Only you have to remember these 4 cases, these 4 conditions. So this part is very important part. Now you have to take the problem on this topic or on this article, and that will continue on next lecture. In today's lecture we will stop here. Thank you.